तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा ते बामरडा या सुमारे 3 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। दोंदुडा बामरडा मार्गावर 24 तास वाहतूक सुरू असते। या मार्गावरून एसटी बससह इतर लहान मोठी वाहने नियमित धावतात। मात्र गेल्या 7 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या रस्त्याची आज अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे अनेक लहान मोठे अपघातही घडले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। अखेर संतप्त ग्रामस्थ आणि युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनामध्ये आशिष ढगे, वैभव गोल्हार, अभय वरभे, अंकित वरभे, जगदीश वरभे, भाबाराव वलके, शुभम दाते, मोहन ढगे, विजय शेंडे, भगवान ढगे, प्रकाश वावरे यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। आपण वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात दोंदुडा या गावी आलो। मात्र या ठिकाणी जो रस्ता जो आहे संपूर्ण 3 किलोमीटर खराब आहे। मात्र यासाठी जे दोंदुडा गावातील नागरिक आहे, मात्र या ठिकाणी रस्त्यावर ठिकाणी कशा पद्धतीने मिळेल आमचा रोड झालाच पाहिजे। मात्र या मागणीसाठी ते स्थानिक जे नागरिक युवा पिढी आहे, मात्र या ठिकाणी आपण काय मागणी आहे त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल भाऊ, तुम्ही हा रोड जो आहे रोड किती खराब आहे? हा रोड खूप वर्षापासून बेकार होऊन आहे। गाड्या जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतात आणि कोणतीही गाडी गेलं जर डिलिव्हरी जर बाई नेली तर डिलिव्हरी अशी रोडमध्ये होईल अशी परिस्थिती आहे या रोडची आणि याच्याकडे सरकारचं काहीच लक्ष नाही आहे। जिल्हा परिषद आहे आमच्या गावात, उपसरपंच आहे, सरपंच आहे, पण असं कोणतंच या रोडवर लक्ष देऊन नाही राहिलं। त्याच्यासाठी निवेदन केलं आहे। निवेदन देऊ ठकलं 2 महिने देतात फक्त, काय 2 महिन्यात होणार बा, पण अशी काहीच नाही होत। खड्डे बुजून राहिले नाही, काहीच नाही। या ठिकाणी पुन्हा स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल भाऊ, हा रस्ता जो आहे तो संपूर्ण कोणाला काय त्रास दुखापत झाला, काय अपघात झाला या ठिकाणी? 2-4 दिवस झाले एका जणाचा ह्याच गड्ड्यामध्ये पाणी सांगून होतं, गाडी गेली तर गाडी घेऊन पडला, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। हे समस्या आणि ह्या रोड 3 वर्ष झाले सँक्शन होऊन आहे, तरी त्याचं दुर्लक्ष आहे याच्याकडे। आता काय तुमची मागणी आहे? काय तुमची मागणी आहे? आमची हेच मागणी आहे तर खड्डे तरी बुजवण्यात यावा आणि रोड सँक्शन व्हायचं, रोडचे काम तुरंत लागावं, अन्यथा तुम्ही आंदोलन सुद्धा करणार आहे का? हो, नाही झालं तर करावंच लागेल। जवळपास हा किती किलोमीटर इथे वाहतूक चालू असतात? 3 किलोमीटर हा रोड खराब आहे, दोंदुडा ते बामरड्यामध्ये। हो, आता ह्या रोड कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाली ह्या रोडची समस्या खराब आहे। प्रशासकीय कोणी अधिकारी या ठिकाणी आले नाही, ठेकेदार वगैरे? नाही, कोणीच नाही आले। निवेदन पण देऊ नाही समीर भाऊ कुणावरांना। हो, या ठिकाणी आमदार सुद्धा काही म्हणणार काही म्हटलं नाही, त्यांनी पण काही म्हटलं बघा, या ठिकाणी जे नागरिक आहे, गावातले युवा पिढी आहे, यांचं काय म्हणणं थेट आपण त्यांच्याशी संवाद साधला। मात्र जवळपास हा 3 किलोमीटर रस्ता खराब आहे, मात्र यांनी निवेदन सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे। मात्र या गावातील स्थानिक नागरिक आहे, मात्र सध्या शेवटी आंदोलक रस्त्यावर उतरले। मात्र या ठिकाणी बघू शकता हा रस्ता जो आहे किती मोठे मोठे खड्डे आहे या ठिकाणी। भाऊ, तुम्ही सांगाल त्या संपूर्ण 3 किलोमीटर मोठे खड्डे आहे। बांबड्यापासून तो दोंदुड्यावरी 2-4 जणांचा अपघात झालेला आहे। एकाचे डोकं फुटलेले आहे आणि दोघांचे पाय मुडलेले आहे। हात पाय मोडून घरी बसून आहेत, नाही त्याचं खाण्याचं नाही बरोबर भेटून नाही राहिलं, त्याला खायला गरीब आहे, घरचे माणसं आहे ते। आणि या रोडचं काम 3 वर्षापासून स्टॉप पडलेलं आहे। जवळपास पावसाळा लागला, तुम्ही शेतकरी आहे, काय तुमचं मत काय आहे? इथं तुम्ही 24 तास या ठिकाणी येतात, तर हे खड्डे खूप पडले आहे आणि अपघात होण्याची तर आणि 2-4 अपघातही झाले, 2-4 अपघात झाले। या ठिकाणी बघू शकता संपूर्ण जे गावातली आहे ते मात्र युवा पिढी आहे। मात्र या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने बसू सुद्धा, मात्र हाच तो खड्डा आहे। जवळपास पाहतो म्हटलं तर किती मोठा खड्डा आहे। संपूर्ण रस्त्यावर जे आहे ते 2 ते 3 किलोमीटर खड्डेच कचरा आहे। कॅमेरामॅन सोबत सचिन महाजन, वर्धा, हिंगणघाट। नमस्कार, MCN स्वागत आहे। आपण दोंदुडा या गावी, मात्र या दोंदुडा नागरिकांची एकच म्हणणं आहे की या ठिकाणी संपूर्ण जे रोडवरती आहे ते खड्डे बुजवण्यात या ठिकाणी स्थानिक नागरिक आहे गावातली, यांची आपण थेट मुलाखत घेऊ। काय सांगा या रोडबद्दल, कशी कंडिशन आहे? या रोडबद्दल तर 6 महिन्यापासून रिकामी गाडी जात नाही अशी समस्या आहे। हो, आम्हाला कमीत कमी तरी खड्डे बुजवून तरी द्यावा, नाही रोड तर आता होणार नाही, पण ही जास्तीत जास्त समस्या आहे।
ही आमची समस्या दूर करून देण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे या ठिकाणी शासनाला. गावकरी तुम्ही निवेदन सुद्धा दिलं आहे का या ठिकाणी प्रशासनाला? हो निवेदन दिले संपूर्ण हा रस्ता जो किती किलोमीटरचा खराब आहे? 3 किलोमीटरचा आहे, त्याच्यापैकी 2 किलोमीटरचा खराब रोड आहे. अन्यथा हा रोड न झाला काय करणार तुम्ही समोर? आता काहीतरी करावंच लागेल ना, आंदोलन करावं लागेल, नाही तर मग कोणाला तरी भेटावंच लागेल. आतापर्यंत भेटणं तर बरेचदा झाले. मात्र या ठिकाणी स्थानिक नागरिक कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आले नाही पाहण्यासाठी? नाही पाहण्यासाठी कोणी आलं नाही. निवडणुकीला येते फक्त निवडणूक काय म्हणणं आहे? निवडणुकीला येते मग कवाच नाही येत. मग इकडं मरा गावाचा ढोरासारखी जमली आहे, अशी आमची समस्या आहे. मात्र गावकरी या ठिकाणी कोणी लक्ष देऊन नाही लक्ष दिलं आहे, गावकरी पाठवलं काय आहे, लक्ष देणार पण आहे? ते गावकऱ्यांचे देणं आले ना. फक्त आम्ही निवडणुकीत मत मारा म्हणते, आता मत मारा का त्याला धुळेनं फुटतो आम्ही. गावामध्ये सरपंच नाही कोणी बघा या ठिकाणी नागरिक जे आहे ते आक्रमक झाले. मात्र या ठिकाणी संपूर्ण जे 2 ते 3 जमीन कुणावर किलोमीटर मतदान मागायला रोड जो आहे तो त्याला खराब झाला. मात्र या नाही, ठिकाणी बरोबर अजून आहे. काही नागरिक आपण- काही नाही. काय सांगाल काकाजी तुम्ही? आम्ही शिरीत लावली फुटली. झाले या रोडबद्दल आम्ही निवेदन देऊन आहोत. 2 वर्ष झाले सतत आम्ही पाठपुरावा करतो, परंतु आजपर्यंत कोणतीही याची दखल घेतली गेली नाही. अच्छा या ठिकाणी कोणतीही दखल हा रस्ता जो आहे संपूर्ण अपघात सुद्धा झालेले आहे. भरपूर जण येते, दोन्ही साईडने नाल्या नाही आहे, इकडून तिकडून गाड्या येते, भरपूर प्रॉब्लेम आहे रस्त्यानं. आणि आम्ही याच्याबद्दल 2 महिन्याआधी 1 महिन्याआधी आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे. त्याच्या आधी सुद्धा दिलं. आता टेम्पो हा रोड झाला ना, हा रोड 2017 का 16 साली झाला. तर हा कसा 200 मीटर बामड्याकडून 200 मीटर दुंदुड्याकडून चांगला बनवण्यात आला. आणि मधामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालाय, तिथं पूर्ण भ्रष्टाचार झालाय. बघा या ठिकाणी या रोड जो आहे मात्र या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुद्धा केला सुद्धा अशाच ठिकाणी सुद्धा नागरिक सुद्धा म्हणत आहे. मात्र हे कोणत्या ठेकेदाराकडे काम होतं या ठिकाणी? नाही ते माहित नाही. आता 2016चं काम आहे. हा रोड नाही किती एवढं वर्षापूर्वी काही झालाय? माहित नाही. 2016 म्हणजे 9 वर्ष झाली आहे. 9 ते 10 वर्ष. 9 ते मात्र 10. या ठिकाणी 24 तास वाहतूक वर्दळ असतात या ठिकाणी. सर्वात जास्त इथे हे आहे. किती गावाचा म्हणजे हा जोडलेला आहे? एकच गाव दोन गावाचा जोडलेला आहे. आणि तसं बायपास मध्ये शेकापूर पण निघते. शेकापूर निघते bypass. हा रस्त्याची जर व्यथा पाहतो म्हटलं तर जवळपास पूर्ण संपूर्ण जे खड्डे आहे रस्त्यावरती आहे. मात्र या ठिकाणी एकच नागरिकांचे मागणी आहे, या रस्ता जो आहे तो मात्र आमचा पूर्ण करावा. मात्र या संपूर्ण खड्डे आहे ते बुजवून येते. या ठिकाणी नागरिक जे आहे ते पूर्ण आक्रमक झाले आहे. मात्र अन्यथा आम्ही आंदोलन करू. मात्र या ठिकाणी काही प्रतिनिधी यांना निवेदन सुद्धा दुर्लक्ष करतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आहे ते मात्र रस्त्यावर उतरले. मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण गावकरी आहे मात्र या ठिकाणी रस्त्यावर कशा पद्धतीने आहे. मात्र अनेक नागरिकांची समस्या आहे. मात्र अजून पुन्हा काय विशेष तुमच्या गावातली समस्या काय विशेष आहे? नाही आणखी तर नाही. नाही, पण रोड फक्त रोडची समस्या आहे. 4 वर्ष झाले रोड झाला. कमीत कमी गड्डे पण बुजवण्यात यावा. टेंबा रोड जरी झाला असता तरी आम्हाला प्रॉब्लेम आमच्या जे गावामध्ये शिवार रस्ते आहे यांची अत्यंत आम्हाला काही जरूरत आहे. पण पांढरण रस्त्याचं अजून काही कोणत्याही रस्त्याचं आलेलं नाही. कृपा देण्यात यावं असे आमची आग्रहाची विनंती. मात्र या ठिकाणी पानन रस्त्याची सुद्धा समस्या या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहे यांची जे काही शेतकरी आहे सुद्धा यांना पानन रस्त्याची सुद्धा मागणी केली आहे. कॅमेरामॅन सोबत सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.